नमस्कार मित्रांनो, मला एक प्रश्न पडला आहे की 20 तारखेला महाराष्ट्र स्टेटचे इलेक्शन्स आहेत, तर वोट केलं पाहिजे का? तर माझं म्हणणं आहे की हो, केलं पाहिजे. कारण की मिडल क्लास लोकच वोटिंग करत नाही. लोअर मिडल क्लास वोटिंग करतात, पैसे घेतात, त्यांना पैसे मिळतात, ते वोट करतात. अप्पर मिडल क्लास तर वोटिंग करतातच, कारण की त्यांना दाखवायचं असतं मीडिया, सोशल मीडियावरती की आम्ही जाऊन वोट केलं. तर मिडल क्लास लोक नाही करत, कारण की ते काय म्हणतात की काय फरक पडतो आम्ही वोट केलं तर. फरक पडतो. तुम्हाला मी सांगू इच्छितो की 10 वर्षापूर्वी मिडल क्लास लोकांनी 5% वोटिंग जास्ती केलं, जेणेकरून 15 वर्ष करप्ट गव्हर्नमेंट असलेलं ते पडलं. तर फरक पडतो. तर मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही बाहेर पडा आणि नक्कीच मतदान करा. कारण की आपलं आपण जे मत करतो ते आपला तो हक्क आहे आणि आपण मतदान केलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये जाऊन सांगा की गाईज मतदान करा, की मतदान केल्याने खूप काही होतं. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की सगळ्यात जास्त टॅक्स पण भरतात. सगळ्यात जास्त टॅक्स मिडल क्लास लोक भरतात, कारण की लोअर क्लास लोक टॅक्स भरत नाही, त्यांना टॅक्स दे आर नॉट टॅक्सेबल. अपर क्लास लोकांना टॅक्स भरणं त्यांना फरक पण पडत नाही किती टॅक्स आहे काय. फरक कोणाला पडतो? मिडल क्लासला. आणि आपणच जाऊन वोट नाही करणार, आपण जर चांगले पॉलिटिशियन नाही नेमणार, तर मग कसं होणार? सो माझी रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे की तुम्ही जाऊन वोट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.